आज डे 5. गुंजीमधून आता आम्ही धर्मावलीला जाणार आहे. लवकर उठून एकदा बघावं म्हणलं. काल पंक्चर काढलेली नीट आहे का, तर ठीक आहे, काही इश्यू नाही आला. सध्या गुंजीचं वातावरण असं आहे. वाजले 6:15. दावरून 9-10 पर्यंत निघेल. इथे एक दादा होते, त्यांच्याकडे इम्प्लेटर मिळाला आहे. तर आता बाईकमध्ये हवा भरतो. पेट्रोल टाकतोय, इथे कुठंच मिळत नाहीये. आणि येताना आम्ही आणलं होतं, मग मोकळं करतो. 5 लिटर आहे, 5-5.5 लिटर आहे. आजचा दिवस 5वा. आता आमचं सगळ्यांचं आवरून झालं आहे. आता इथून आम्ही जाणार धर्मावलीला. ते अराउंड 110 किलोमीटर आहे. इथे यांनी एक काहीतरी गव्हाचं काहीतरी आहे, त्याचं ना दलिया म्हणून त्यांनी नाश्ता दिला आहे. आणि इथे चहा. आता एवढे खाऊन मग पुढे जाणार. आजचा डे 5. तर आता आम्ही चालू करतो गुंजी टू धर्मावली. तर या दादांपाशी आम्ही स्टे केला होता आणि आता आमचं पूर्ण यांनी खूप सुविधा केली. सगळं व्यवस्थित झालं, काही इश्यू आला नाही आहे. 1 नंबर स्टे होता. आप कुछ बोलना चाहोगे? हाँ, भैया लोग आए हमारे आदि क्लास में, और अभी भैया लोग 3 दिन हो गया आज। और ये हमारा पल्लवी होम स्टे है, गुंजी में है। यहाँ पर भैया लोग के साथ अनुभव बहुत अच्छा लगा हमें भी हमें भी आपके महाराष्ट्र साथ से आ अच्छा रखे लगा। हैं ये। और इनका कॉल आया था मेरे पास ऑनलाइन, और उन्होंने ऑनलाइन बुक किया और उनको मैंने एक रूम दिया है। आज भैया लोग पंचातुली जा रहे हैं, और उनका जो आदि कैलाश ओम पर्वत का जो दर्शन था बहुत अच्छा हुआ उनका। 3 दिन इनके साथ जो सफ़र था हमारा, जो हमने इनके साथ टाइम स्पेंड किया, एक्सपीरियंस बहुत ही बेस्ट था। उन्होंने अपने वहाँ का जो डिश लाए थे, कुछ भैया जी को बाजार आमटी भी खिलाई हमने। बाजार आमटी खिलाया था, बहुत टेस्टी है। 12 प्रकार के दालों का जो कुछ मिश्रण है उसमें, तो बहुत ही अच्छी दाल है। और हमारी इधर की बाजरे की भाकरी, ज्वार की भाकरी, वो भी ट्राई करा। वो वो कैसी लगी? बाजार की वो भी बहुत टेस्टी है, आउटस्टैंडिंग है। और सोलापुरी शेंगदाने की चटनी। वो भी बहुत अच्छी है। सब चीज़ बहुत अच्छी लगी इनको। मगर हमने जो हमारे वहाँ जो हमने खिलाया, आपको कैसा लगा? हमें भी अच्छा लगा। मतलब खाना घर जैसा ही था, घर जैसा ही। कोई इतना मतलब हमें डिफरेंट नहीं लगा। और अभी अब सुबह जो आपने एक वो दलिया खिलाया, दलिया। वो तो बहुत सही था। दलिया की खिचड़ी हाँ, हम दलिया की आमतौर पे खिचड़ी। यात्रियों को दलिया की खिचड़ी से खिलाते हैं, क्योंकि पेट के लिए सही रहता है। वो ओ, हाई एल्टीट्यूड में यहाँ पर एसिडिटी की प्रॉब्लम होती है ना, तब वो खिलाते हैं। अच्छा, मेरा कॉन्टैक्ट नंबर है 7579252365। कोई भी अगर व्यक्ति आदि क्लास में आना चाहता है, रूम बुक करवाना चाहता है, मेरे पास अगर रूम अवेलेबल नहीं होगा तब भी मैं यहाँ पर उनके लिए रूम अवेलेबल करा दूँगा। मैं उनके जो जितने भी यहाँ के जो ओनर है उनसे डायरेक्ट बात करा के आप अपना रूम बुक करा सकते हो। चलो चालू झाली आता जर्नी धर्मावलीला. 110-115 किलोमीटर आहे. जातो आता. वातावरण तर क्लिअर आहे. आता पुढे बघायचं. आणि आता जस्ट वाजले 9:15 आणि टाईम दाखवतो एक, म्हणजे गुगलला दाखवतो 4 तास. मोबाईल अजून 2 तास पकडून चालू आपण, म्हणजे 6 तास लागतील. 1, 2, 3, 4 पर्यंत पोचते निवांत. असा आहे हा फायनल गुंजी गावचा व्ह्यू. तिथं आलो आहे. ते 2 मजली आहे का, लाल पत्रा, पिवळं घर, पिवळ्या साईड. गुंजी सोडल्यापासून धर्मावलीला जाताना किंवा धारचुलाला जाताना एक अराउंड 9 ते 10 किलोमीटर असाच पॅच आहे. नंतर मग थोड्या वेळानं चांगला रस्ता चालू होतो. आणि तिथे पण असंच मध्ये पॅच खराब आहेतच. पूर्ण ग्रॅव्हलचं आहे रस्ता, एक काम चालू आहे. हा उतरताना एकदमच स्लोप आहे आणि एवढे मोठे मोठे दगड सर अजून पुढे आहे. त्याचा होऊ शकतो ट्रकच पडला इथे. ते बघताय असतं, ट्रकच पडला इथे सामान्य. खाली नेत होता इथे.
पुढे व्ह्यू. इथं आता एक शेवटचं परमिट चेक करायचं, मग झालं सगळं. इथनं पुढे आता कुठं परमिट नाही लागणार. चल, आणि असा व्ह्यू आहे इथे. हे पूर्ण आम्ही एका डोंगराच्या टॉपला आहे. आता इथून पूर्ण उतारच आहे. हे आत्ता बघितले अशी 7 टर्न आहे. आणि अशा आता पूर्ण त्या बॉटमला जायचं आहे. 1 सेकंद दाखवतो. इथे ते पुढं छोटे छोटे घरं दिसतात, त्या बॉटमपर्यंत जाणार आहे आता आम्ही. रस्ता चांगला आहे त्यामुळे काही एवढा इश्यू येणार नाही. ते तिथं वर दिसतंय, तिथून असं उतरत उतरत खाली आलो. अराऊंड एक अर्धा 1 तास झालं खालीच उतरते अजून. ते वरून हाच होता. आणि नंतर आहेत थोडे थोडे पॅच, पण एवढं क्रिटिकल नाही. हाच पूर्ण खूप मोठा होता. आणि असं पण आहे ना, कारण की धारचुलाची उंची आहे अराऊंड 700 मीटर आणि गुंजीला डायरेक्टली आपण 3000 मीटरपर्यंत जातो. त्यामुळे थोडं कमी दुप्पटपर्यंतच आहे, 4 पट. त्यामुळे आता तेच सगळं उतरायचं ते आता इथून चालू. पोहोचलो आहे त्या गावामध्ये. अराऊंड एक 6 किंवा 7 हजार फीट उतरलो आहे मी आत्ता नॉनस्टॉप. एवढं अंतरवरून आम्ही खाली उतरलो. बुद्धी नाव आहे गावाचं. ही ट्रक इथे पूर्ण अडकली होती, सरळ गेली होती. आत्ता JCB आला, ट्रक काढले, आता रस्ता झाला आहे. आणि इथूनच आम्हाला असं टर्न घेऊन इकडे जायचं. हाच आहे तो डिफिकल्टी येस बेंड म्हणतात त्याला. इथून हा पूर्ण तो मोठा ट्रक दाखवला ना, तो पूर्ण असा आडवा अडकला होता. पूर्ण थोडा रिस्की आहे, खूप स्लो न्यावं लागतं. झाला आता चांगला रस्ता चालू झाला. आता थोडे थोडे पॅच येतील, पण मोस्टली तर चांगलाच रस्ता आहे आता. हे असे छोटे छोटे पॅच येतात. हे लेफ्ट साईडचं पूर्ण नेपाळ आहे बरं का. हे असं धारचुलापर्यंत पूर्ण लेफ्ट साईडला नेपाळच आहे. उत्तरागडपर्यंत, सॉरी, लेफ्ट साईड उत्तरागड धारचुलागड, मला एकदा कन्फर्म करावं लागेल. पण हे लेफ्ट साईडला पूर्ण नेपाळ. इथे थोडं वॉटर क्रॉसिंग आणि डिस्की पॅच चालू झालं आहे. मागे पण होता, तर रेकॉर्ड करता आला नाही. खूप मडी रोड आहे, पूर्ण चिखल, स्लिप होते गाडी. ते असं दिसतं की यातून गाडी खूप स्लिप होते. झाला प्लेन आला फक्त. हे आहे तवा घाट. इथून राईट साईडला गेलं का आता आपल्या इकडं जायचं आहे, धर्मावलीला जाऊ शकतो आपण. आणि सरळ गेलं का धारचुला फक्त 20 किलोमीटर राहिलं आहे इकडे. इकडे राईट साईडला धर्मावली. इथे एक शॉर्ट ब्रेक घेतला आत्ता थोडं रिफ्रेशमेंटसाठी. आता इथून एक 2-2.5 तास लागतात म्हणले आता. तिथले एक 50-60 किलोमीटर आहे जायचं. मग असा आहे धर्मव्हॅलीचा रस्ता, एकदम क्लिअर. म्हणजे थोडे थोडे पॅच आहेत खराबवाले, आणि अजून पुढे असं म्हणता आलाच पॅच. असे पॅच आहेत, म्हणजे चांगल्याचे थोडे पॅच आहेत, तर मोस्टली तर ऑफ रोडच आहेत. आणि पुढे अशी व्हॅली. इथून अजून खूप लांब आहे तसं 75. पाण्याची थोडी वॉटर क्रॉसिंग खूप खोल आहे, खूप खोल होते. तसं पेट्रोलचं काही एवढं टेन्शन नाही आहे, पण तरी पण एक्स्ट्रा 2-2 लिटर दोन्ही बाईकमध्ये टाकतोय. इथे 150 रुपये लिटरनं आम्हाला द्यायला लागले. झालं आता यामध्ये 2 लिटर टाकलं आहे, आता त्यामध्ये 2 लिटर. मग काही टेन्शन नाही आम्हाला पेट्रोलचं. अजून 38 किलोमीटर राहिले 75. होईल 1 तास, 1.5 तास आपण चालू.
म्हणजे आता वाजलेत अराउंड 12:30. 2 पर्यंत पोचतोय आरामशीर. हँगिंग ब्रिज आहे त्याच्यावरनं जायचं आहे. मॅक्सिमम कॅपॅसिटी 16 टन आहे. एक मोठी वॉटर क्रॉसिंग आहे. ओ. मोठी होती वॉटर क्रॉसिंग. किती भारी व्हॅली आहे. इथे लोक राहतात. हे असं पूर्ण व्हॅली इकडे असं. समोरची व्हॅली किती भारी दिसते. तिकडूनच आलो आम्ही आत्ता. खाली रस्ता दिसत असेल इकडून. ते पुढून त्या रस्त्याने तसे येऊन हा पूर्ण घाट चढून हा पूर्ण इकडे आलो आहे. आणि आता इकडून वर जाणार. अजून वर माउंटेन पिक्स दिसायला चालू झाले स्नोचे. सध्या आम्ही आहे 7,000 फूट उंचीवरती. काल याच वेळेस आम्ही अराउंड 15,000 फूट उंचीवरती होतो. 24 तासात निम्मे फूट खाली आलो आहे. म्हणजे 7,000. तिथून अजून वर जाणारच आहे. पण सध्या तर हा असा रस्ता जाणार आहे आता तिकडे. आणि वर स्नो माउंटेन पिक्स. आणि असा इकडे जातो रस्ता जायचा. कसे ते आता तरी दगड पूर्ण फोडून बनवला हा रस्ता. आर्मीवाले ट्रकवाले लगेच रस्ता सोडतात. आत्ताच इथं दरड कोसळले. थांबावं लागतं आता. इथे आत्ताच दरड कोसळले. नीट करायचं काम चालू आहे. पूर्ण कोसळले होते. इकडे अशी नदी. मोकळा रस्ता झाला आहे आता. हे इथं पडले होते हे. बरं झालं लवकर क्लिअर झालं. आता खूप प्रॉब्लेम झाले. ते अजून पडले इकडे पुढे. वरनं धबधबा डायरेक्ट. तरी हा आधी कैलासवरून येताना जो आहे त्यापेक्षा लहान आहे. त्याची वॉटर क्रॉसिंग पुढे एवढी लहानच वॉटर क्रॉसिंग. पण भारी आहे हा रूट. या रूटला छोट्या मोठ्या वॉटर क्रॉसिंग खूप भेटल्या. आणि इकडे राईट साईडला नदीचं पाणी तर एवढं मोठं असं खूप डेंजर वाहतंय. इथं रस्त्यावरनंच पाणी. त्याच्यावरनंच गाडी चालवावं लागणार. अरे रे रे रे. इथं खूप मोठी वॉटर क्रॉसिंग आहे इथे. अराउंड ही 7वी-8वी दिवसातील वॉटर क्रॉसिंग असेल. पंचचिली आणि धर्मवालीच्या रस्त्याने ना पूर्ण ॲडव्हेंचर केले. बघा ना रस्ता आता असं. एक वेळ पण एक वॉटर क्रॉसिंग बरं पण असं रस्त्यावरनं पाणी असलेलं नको. त्यात खूप मोठे मोठे दगड असतात आणि टायर लगेच स्लिप होते.
हा, असली मोठी वॉटर क्रॉसिंग केली जरी असली तरी चालू. बलिंग बलिंग गावाचं नाव आहे. हे राहतात, शेती करतात, तिथे गाव आहे. ते जवळ पोचलो आहे. इथेच दाखवला रस्ता, अजून बघावं लागेल आम्हाला. तिथे जाऊन विचारतो ना. आहे आमचा स्टे. मागे व्ह्यू बघू शकता आणि इकडे व्ह्यू. हे अशी आमची धर्मा व्हॅलीतील रूम आहे आणि रूम मधून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. असा व्ह्यू आहे रूम मधून. एक नंबर रूम आहे. खाण्यासाठी मॅगी आलेली आहे. पुढे असा व्ह्यू. सध्या मी धर्मा व्हॅलीत आहेत आणि इथे मला काका घाट पडलेत. तुमचं नाव? राम सिंग सोनाल. रामसिंग सोनाल काका घाट पडलेत. तर मी इथं आल्यावर बघितलं तर इथं सध्या शेतीची कामं खूप चालू आहेत. तर मग मी काकांना म्हणलं की तुम्ही थोडी इथली माहिती देता का, म्हणजे इथे कोणत्या प्रकारची भाज्या पिकतात वगैरे असं. तो मुझे बता सकते हो आप? देखिए आप इसमें दारमा वैली में, ओके. दारमा वैली में भी पंचाचूली जो 5 पीक्स है ना, वो पंच कैलाश के नाम से है, तो वहाँ पर है. ये वैली है, ये घाटी है, ये पूरा घाटी दारमा घाटी. बट दिस साइड इज ओके. हमारे हाँ, पीछे वाली साइड हाँ, ये वो पंचाचूली है. पंचाचूली वैली है, पंचाचूली Okay. घाटी है. ओके. तो इनफैक्ट यहाँ जनरली क्या होता है, बकवीट हम लोग कोटू कहते हैं, कोटू. ओके. नॉर्थ इंडियन लोग कोटू कहते हैं. इनफैक्ट ये बकवीट है. तो ये एरिया पूरा बकवीट से ही उसकी मेन मुख्य जो फसल होती थी बकवीट है. ओके. और इतने तादाद में होती थी, यहाँ से सप्लाई होता था प्लेन्सों में. यूपी एंड दैट महाराष्ट्र, सो मनी स्टेट्स. स्कूल नहीं है, पानी की क्राइसिस है, ओके. एंड दैट इलेक्ट्रिसिटी नील है ना. तो ऐसे कंडीशन में आज के युग में यहाँ रहना और खेती करना बहुत मुश्किल काम है. ओके. मैं एक एनजीओ चलाता हूँ. एनजीओ के थ्रू मैं इसको प्रमोट कर रहा हूँ, बकवीट को. ओके. और ये पूरा काफ़ी 5-6 एकड़ में मैं बोता हूँ यहाँ नीचे साइड में. तो जब आप जुलाई एंड टू सितंबर फर्स्ट वीक आप पूरा फ्लावर ही देखेंगे, गुलाबी रंग देखेंगे, उस पर फल लगता है. फल लगने के बाद वो फिर उसको आटा हटा बना के उसको यूज़ करते हैं. दैट इज़ वेरी यूजफुल थिंग एंड वी कॉल दैट सुपर फूड. ओके. सुपर. तैयार हो जाता है. तो अभी के सीजन में अभी क्या चल रहा है? अभी मैंने देखा बहुत लोग अपने अभी खेतों तो में चल सब्जी रहे बो रहे हैं, आलू, हैं. हाँ, बोल रहे हैं. आलू, राजमा, मटर. ओके. ये 2-3 चीज़ें बोते हैं. जो लोकल जो सब्जी हब्जी ये मीट आउट हो जाता है. आपका जो दाल है, ये चीज़ें है ना, ये मीट आउट होता है. लेकिन मेन जो बकवीट है वो बाद में बोते हैं, आपका 10-15 दिन के बाद. तो यहाँ रियली बहुत ही डिफ़िकल्ट कंडीशन है यहाँ की ना. हाँ. बिजली नहीं है, हाँ. रोड का कंडीशन आपने देखा होगा. अभी मतलब आते वक्त, हाँ, रोड का कंडीशन तो बहुत खराब है. तो आते वक्त देखा बिजली के खंभे लगे, मतलब लगने चालू हो देखिए चुके हैं. कब तक आता है वो भी है. तो अभी तो आप Let us मतलब सोलर से ही चल रहा है. हाँ, पूरा सोलर काम. 5 kV का मैंने सोलर इंस्टॉल कर रखा है. ओके. हाँ, तो इसी से चल रहा है. एक हाइड्रो प्रोजेक्ट है, हाइड्रो इलेक्ट्रिक वो है यहाँ पर 25 kV का. ओके. तो ये 3 गांव इसका कवर करता है. ओके. तो दैट इज़ बहुत ही लिमिटेड. लिमिटेड. हम उसमें इंडस्ट्री नहीं कर सकते हैं कोई, है ना. आपका वाटर हीटर और ये चीज़ें नहीं चला सकते. तो दैट इज मच प्रॉब्लम ना. साधन नहीं. एंड अनदर थिंग, इधर कुछ दिनों में क्या डेवलपमेंट हुआ, जड़ी बूटी. ओके. आपने सुना होगा यरसा गंबू, ओके. कीड़ा जड़ी. ओके. दैट इज वेरी 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 यूजफुल. एक पीस आपको मिलेगा ना 1000 रुपये का एक पीस, और 10 लाख रुपीज पर केजी. 10 लाख पर केजी. बट दैट इज वेरी डिफिकल्ट टू कलेक्ट द थिंग्स ना, कलेक्ट दैट जड़ी बूटी. तो उसका एग्रीकल्चर में नहीं ला नो नो सकते? नो नो, नहीं ला सकते. दैट इज फॉरेस्ट गुड्स ना. ओके. आयुर्वेदिक कहें हाँ. या हर्बल प्रोडक्ट है, हर्बल वाला है. तो उससे भी आज के हमारे काफ़ी लोग, यंग लोग जो एनर्जेटिक लोग हैं, है ना, अप टू 50-60 लोग जाते हैं. और ये यही सीजन है, मई एंड जून. ओके. अब पूरा एरिया उसी पे लगा हुआ है.
एंड तो ये जो स्टार्टिंग पॉइंट दिखा होगा आपने, ये एरिया यहाँ छिपला केदार है। केदार नाम सुना ना? चिपला केदार। छिपला केदार। आप वन केदार इज दैट आपका केदारनाथ। केदारनाथ। अनदर केदार इज दिस। चिपला केदार। इस पूरे एरिया में छिपला केदार होता है। तो वहाँ के जो लोकल लोग हैं काफी रिच हो गए बिकॉज ऑफ दैट, ओके है ना। लेकिन हमारे यहाँ बहुत रेयर है। ओके। ये पूरा एरिया जो है किला जड़ी का है, वो सामने देख रहे हैं ना आप, वो पूरा पूरा किला जड़ी का है वो। ओके। तो आपने बताया कि आप तिब्बत मार्केट से ट्रेडिंग करते थे, तो एक्चुअली मतलब ट्रेड में मतलब क्या लेन देन होता था? हाँ ओके। ये सबसे पहले गुड़ है ना, गुड़ चीनी के जो मॉडिफाइड चीज है वो गुड़ बहुत चलता है। गुड़ है ये जो वहाँ तिब्बत में अनाज नहीं होता है, ग्रेन्स नहीं होते थे, बहुत ही रेयर में होता था, तो हमारे ग्रेन्स जाते थे वहाँ। उसके बाद आपका ये जो टॉफी, कॉफी, सुरती, ये चीज़ है ना, बहुत सारे प्रोडक्ट्स हैं, वो जाता था यहाँ से। तो उसके बदले में एक तो भेड़ में होता है, जो गोट जो होते हैं ना, वो उसके ऊन आते थे इतने लंबे लंबे रेसे, और बहुत ही अच्छा ऊन आता था। वो तो यहाँ से आके फिर पानीपत, हानीपत, पता नहीं कहाँ चला जाता था। मेनली बेसिकली मोर देन 50% ऑफ द ट्रेड जो है उसी पे डिपेंड होता था। फिर नमक आता था। यहाँ नमक का उत्पादन नहीं था, जो समुद्र का आपका बम्बई का नमक ना, वो नहीं चलता था। तिब्बत का नमक चलता था। तिब्बत का नमक कैसा होता है? और नमक इज सेम, टेस्ट इज सेम, लेकिन वो दाने होते हैं। ओके। दाने होते हैं, और वो जो है इतना हार्मफुल नहीं है जितना आपका समुद्र का नमक है। ओके। तो ये चीज़ सुहागा आता था। सुहागा जो सोने को गलाने का काम करता है ना, वो वहाँ से बहुत कम प्रोडक्ट आता था, लेकिन यहाँ से बहुत ज़्यादा प्रोडक्ट जाता था। कपड़े जाते थे, बहुत सारी चीज़ें ना। तो हमारा आर्मी कैंप है। यहाँ से आप जा सकते हो अभी उस पास तक जहाँ पे आप ट्रेनिंग करते हो? नहीं, हम नहीं जा सकते हैं, बिकॉज ऑफ हमें तो रूट मालूम ही नहीं है ना। ओके। हमारे फादर इनको मालूम था उनको। हाँ, अभी कोई भी आदमी ऐसा अलाइव नहीं है जो उस रूट के बारे में जानता हो। ओके। हम लोग किताब में पढ़ के, कहानी पढ़ के ही बता सकते हैं कि हाँ, दिस वाज द रूट, दैट वाज द रूट। हाँ, तो आप मुझे अभी थोड़ा पंचाचूली के बारे में हिस्ट्री बता सकते हैं? हाँ, इनफैक्ट ऐसा है, पंचाचूली मतलब पंचा माने 5, चूली मीन्स शिखर। ओके। पीक। तो ये कोई नाम नहीं है ना, कोई नाम नहीं। पंचाचूली मीन्स लोग आए और ये इनफैक्ट नाम रखा है नेपाली में। ओके। नेपाली यहाँ गोरखा राज्य के अंदर आता था। ओके। आपका 1790 में उन्होंने ये उत्तराखंड में कब्जा किया, और 1815 में ये लोग यहाँ से जब अंग्रेज आए तो अंग्रेज ने उनको भगा दिया। ओके। तो उनका रखा हुआ 5 चूल। 5 चूल में सिंपल ये है कि 5 शिखर, 5 पीक्स। तो कोई नाम नहीं है ना। हम लोग जो हमारा जो पूर्वज हजारों साल से जो पूछते आ रहे हैं, इसको पूछते हैं न्योलक के नाम से। न्योला मतलब ये 5 पीक्स जो है हमारे 5 न्यूटम है। न्यूटम मीन्स 5 लिंग है। ओके। वो शिव का रूप है। ओके। 5 शिव का रूप है। तो ये 5 के 5 जो है हम लोग वो पंच कैलाश वहाँ है, फिर आदि कैलाश यहाँ है, ये पंच कैलाश है। ओके। फिर इसके दक्षिण में 30 किलोमीटर पर आपके छिपला केदार है। ओके। लेकिन ये हमारा कैलाश केंद्र है, कैलाश क्षेत्र है। तो ये कैलाश में 5 पीक्स है। 5 पीक ऐसा है, ऐसा नहीं है 5 पीक। वहाँ से देखेंगे तो ऐसा लगेगा, यहाँ से तो ऐसा लगेगा। ये पीक आपका ये किनारे पड़ता है। ओके। 5th वन है, और फर्स्ट वन इज सीपू गांव, यहाँ से 14 किलोमीटर दूर है। वहाँ है, वहाँ महादेव गुफा है, और शिव जी का पथ चिन्ह है ना, उनका जो पांव रखा है उसका चिन्ह है। तो जो नदी बहती है वो न्योला नदी है। न्योला समझ रहे हैं ना, मैंने बताया लिंक। हाँ, न्योला नदी है। न्योला ये हो गया, फिर न्योला नदी, तो हम वो शिव गंगा कहते हैं। इसको पंच कैलाश हुआ, वो शिव गंगा, ये शिव गंगा, वो शिव गंगा। ओके। है ना। तो हम लोग पूछते हैं, ये वाले गांव वाले पूछते हैं, वो वाला गांव पूछता है, सामने 2 गांव भी इसको एक शिव के रूप में पूछते हैं। तो हम लोग इसको अभी तक लोग यही जानते हैं कि पंचाचूली। पंचाचूली तो
एक कॉमन नाम है। ओके. एक सिंगल हुआ तो एक चूली, चुली. दो चूली, तीन दो चूली, चार, पांच चूली। पंच. तो उसका कोई न रिलीजियस कोई नहीं है ना, उसका मतलब पांच चूली है, 5 चुली, 5 शिखर है ओनली. पांच शिखर है, दैट्स ऑल। ओके. लेकिन हमारा कैलाश है, पंच कैलाश है, तो एक धार्मिक रूप ऑप्शन आ जाता है, धार्मिक रूप आता है ना, तो दैट इज कॉल्ड पंच केदार, पंच. है ना। वाजलेत अराउंड 5:15. असंच थोडं वॉकिंगला निघालो होतो. व्ह्यू बघू शकता. आणि हे पिक्स आहेत ना, हे पंचचुलीचे पिक्स आहेत. आता इथून असे पुढं चालत जाऊन तिथून ते दिसतात आणि याला ट्रेक दुसरा आहे. तर ट्रेकला मग आम्ही उद्या जाणार. इथे एक मंदिर आहे आणि जर इथे नोटीस केलं ना, हे जे झाडं आहेत ना, आय थिंक मला वाटतं त्यांच्यासाठी पवित्र आहेत वाटतं, कारण की प्रत्येक घरावरती हे झाडं आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. या घरावरती आहे, या घरावरती आहे, त्या तिकडे पण आहेत, आणि मी जेव्हा होमस्टेवर राहतो ना, तिथं पण हे वर झाडं आहेत. काहीतरी इम्पॉर्टन्स आहे या झाडाचं. हे धर्मा व्हॅलीमधल्या होमस्टेमध्ये जेवण इथे आता इथे आम्ही सगळेजण बसणार आणि जेवणार. ते आता आणून ठेवत आहे. चला.